नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे तुला पाहता या चित्रपटाचं आणि अतिशय भन्नाट असा सिनेमा झालेला आहे. हळुवार प्रेमकथा आम्ही आत्ताच बघितली ट्रेलर लॉन्चच्या माध्यमातून आणि या चित्रपटातनं पदार्पण करत आहे अभिनेत्री मानसी पाटील. मानसी, अभिनंदन तुझं. आणि मला जाणून घ्यायचं की तुझ्या बाबतीतलं हे पहिलं पदार्पण कसं तुझ्यापर्यंत आलं आणि कसा होता प्रवास? खूप मोठी स्टोरी आहे पण इन शॉर्ट 2020 मध्ये मी एक शॉर्ट फिल्म केली होती मयुरा प्रधान यांची आणि त्याच्यामध्ये पण मी एक लीड कॅरेक्टर प्ले केलं होतं. तिथे त्यांना कदाचित काहीतरी वाटलं असेल की कुछ तो बात है इसमें. सो 2020 टिल 2026 येस. एवढ्या वर्षांचा प्रवास आहे हा. इतका सोपा नव्हता. इथपर्यंत येणं ही खूप कठीण गोष्ट आहे आणि एवढ्या सगळ्या अप्स अँड डाऊन्समधनं एक फीचर फिल्म मिळणं ह्याचं महत्त्व ना एक आर्टिस्ट नक्कीच समजू शकतो. म्हणजे आज लोकांची आयुष्य हे मिळवण्यासाठी जातात. सो आय एम रिअली रिअली थँकफुल. बरेच अप्स अँड डाऊन्स आले तरी सुद्धा आज मी या फिल्ममध्ये आहे, प्रमुख भूमिका करते. त्यासाठी खूप छान वाटतंय आणि आय बी ऑलवेज ग्रेटफुल टू हर, टू गॉड. कारण की खूप छान अनुभव होता आणि त्यांनी ॲक्च्युली थोडक्यात त्यांच्याबद्दल मला म्हणजे मी जेवढं बोलेन तेवढं कमी आहे, कारण की मी त्यांचा प्रवास तिथपासून इथपर्यंत मी स्वतः खूप जवळनं बघितलेला आहे. त्यामुळे मला माहिती आहे की इनफॅक्ट त्यांनाही किती अडथळे ह्याच्यामध्ये येत गेलेले आहेत. मला या फिल्ममध्ये न घेण्याबद्दलही बऱ्याच अडथळे येत गेले, कारण की आपलं बरंच स्टोरी लाईन थोडी चेंज होते, कास्ट थोडं बदलतात. तर हे सगळं करत असताना सुद्धा आज इथपर्यंत येऊन पोचले. मला आता झालं असं खुश. अब आ गए. सो त्यांनी खूप आधीपासून जेव्हापासून स्टोरी लाईन थोडीशी वेगळी होती, मग नंतर ती डेव्हलप होत जाते. जोपर्यंत आपण शूट करत असतो तोपर्यंत हे डेव्हलपमेंट होत राहतं. पण त्या इतक्या क्लिअर होत्या त्यांच्या विचारांमध्ये की त्यांना काय हवंय आणि काय नको हे अगदी अचूक माहिती होतं. त्यामुळे त्यांना तुम्ही झोपेतनं जरी उठवलं आणि विचारलं की त्या सीनमध्ये पण ती अशी का करते, त्यांच्याकडे लगेच उत्तर होतं, कारण की त्या लिटरली जगल्या आहेत. प्रत्येक कॅरेक्टर ह्या जगलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला ह्याच्यामध्ये काम करणं, शूटची सगळी पूर्ण प्रोसेस ही खूप इझी गेली. कारण की जर डिरेक्टरच क्लिअर नसेल किंवा डिरेक्टर एक्सपेरिमेंट करणार असेल त्यावेळेस ऍक्टर्स बरोबर, तर मग थोडंसं म्हणजे 19-20 होऊ शकतं. पण शी वॉज नॉट लाईक दॅट. शी न्यू एक्झॅक्टली वॉट शी वॉन्टेड आणि ते तसंच त्यांनी करूनही घेतलेलं आहे. खूप क्लिअर होत्या, त्यामुळे खूप छान प्रवास झाला. खूप सिम्पल वेमध्ये आम्हाला शूट करता आलं. कुठलेही कन्फ्युजन नव्हतं. सो त्यामुळे खूपच छान झालं आणि आता तर तुम्ही ट्रेलर आज बघितलाच असेल. येस. मुळात सतीश पुळेकर, इला भाटे असे सगळे दिग्गज कलावंत. टेन्शन नव्हतं आलं? आलं होतं टेन्शन मला, पण लकीली काय झालं, शूट स्टार्ट झालं ना त्याच्या वेळेस माझं शूट त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी लागणार होतं. त्यामुळे मी काय केलं, मी शूट त्यांचं चालू असताना त्यांच्या लोकेशनवरती पोहोचले, सगळ्यांची ओळख करून घेतली आणि तेही इतके मनमिळाऊ आहेत ना की त्यांच्याबरोबर मला असं कुठेच ऑकवर्ड झालं नाही की बाबा ह्यांच्याबरोबर काम करता येईल का नाही येणार. आणि हे सगळेच ॲक्टर्स इतके डिसिप्लिन्ड आहेत ना की वेळेवर येणं, वेळेवर रेडी होणं, वेळेवरती सेटवरती येणं, हे सगळं ह्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे आणि ॲक्टर्स तर ते कमालच आहेत. त्यामुळे काही वादच नाही आणि त्यांनी इतकं कम्फर्टेबल केलं ना की मला अजिबात 1% असं वाटलं नाही की हा सीन मी ह्यांच्याबरोबर कसा करू. सतीश सर स्वतः आज एवढे मोठे ॲक्टर असून सुद्धा आज सीन जेव्हा आम्हाला शूट करायचा असायचा ते स्वतः येऊन म्हणायचे की राजा, आपण जरा रिहर्सल करूया का. वा. मलाच असं वाटायचं की अरे बापरे, हे मला मला विचारता नाही आलं पहिल्यांदा की एवढ्या मोठ्या कलाकाराला मी कसं म्हणणार की अरे आपण करायचं का रिहर्सल. पण ते स्वतः येऊन म्हणाले. मला खूप कमाल वाटली त्या गोष्टीची. माणूस जेवढा मोठा ना तेवढा ग्राउंडेड असतो हे मला दिसलं त्याच्यातनं. आणि आपण हे असं आदर्श घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे, हे मी लक्षात ठेवलंय ह्या गोष्टीतनं त्यांच्याबरोबर काम करताना. खरोखरच आणि अशा दिग्गजांबरोबर तुझं पहिलं पदार्पण आहे. खूप छान वाटतंय. शुभेच्छा देतो तुला आणि आपण लोकांनाही सांगूया की 10 जुलैपासून नक्की चित्रपटगृहात जाऊन बघा तुला पाहता. प्लीज धन्यवाद. प्लीज 10 जुलैला नक्की नक्की थिएटर्समध्ये जाऊन आपल्या फॅमिलीला घेऊन हा चित्रपट बघा, कारण की तुम्ही जेव्हा
बघून बाहेर याल ना थिएटरमधनं, मी गॅरंटी देते की तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती स्माईल असेल आणि पिक्चरमधनं प्रत्येक जण ना एक छोटासा क्षण नक्कीच आपल्याबरोबर कॅरी करेल घरी.